आर पाटलांनी गडचिरोलीतील गावांचा मोटरसायकलवरून दौरा केला होता। त्यांच्या नक्षलग्रस्त भागातील दौऱ्याची चांगलीच चर्चा झाली, पण त्यानंतर फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकारने गडचिरोलीचा कायापालट केला। ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी मी घोषणा केली होती की आम्हाला गडचिरोलीला महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा असं जे संबोधलं जातं ते संपवायचं आहे। हा महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा नाही आहे, हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे। महाराष्ट्राची सुरुवात ही गडचिरोलीपासून होते, त्यामुळे शेवटचा जिल्हा म्हणून जे उपेक्षित अशा प्रकारचं भाग्य या जिल्ह्याला लाभलं आहे, त्यातनं आपल्याला गडचिरोलीला बाहेर काढायचं। गेल्या 10 वर्षात महायुती सरकारने गडचिरोलीला नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या ओळखीपासून स्टील हबकडे नेले। आर पाटलांनंतर जर कोणी गडचिरोलीसाठी निर्णायक ठरलं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीसच। गडचिरोलीच्या 42 वर्षांच्या इतिहासात आता हा जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आल्यास आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही।